लीलावहिनी, आम्हाला तुमच्याकडनं अजून एक मदत हवी आहे. आमचं असं म्हणणं आहे की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाईड करायला हवा. प्लीज. दादा अरे आत्ता लीलावहिनी, अहो पहिली पंगत तुमच्यामुळे सुरू झाली. आज पहिल्या पंगतला जे काही यश मिळत आहे त्यात तुमचा हातभार खूप मोठा आहे. त्यामुळे आपले सगळे हेड शेफना आणि आम्हालाही असं वाटतंय की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाईड करायला हवा. प्लीज. ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी मेन्यू पाठवते. ओके. याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणं. ठीक आहे, सगळी तयारी झाली की मला अपडेट करा तुम्ही. हो बाबा. येस सर. लीला, तू ठीक आहेस? हो मी ठीक आहे, पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. कसली रिक्वेस्ट? हे जे माझ्या नावावर जे 51% शेअर्स आहेत ते तुम्ही अंतराताईंच्या नावावर ट्रान्सफर करता का? ते आता परत आले आहेत आणि हा सगळ्यावर खरा हक्क त्यांचाच आहे. किशोरू, हे बघ, ही उद्याची गेस्ट लिस्ट आहे. ओके. एकदा नीट चेक कर, मला कुठलीही गडबड नको आहे. डोंट वरी सर, कसली गडबड होणार नाही. मी काम लगेच सुरू करतो. येतो. येस. किशोर सर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? मला फाल्गुनीताईंचा पत्ता द्याल का तुम्ही? हे म्हणजे त्याचा काय नंबर आहे माझ्याकडे. अंतराताईंच्या बर्थडेच्या वेळेला मी केला होता त्यांना फोन. पण आता गोष्टच अशी आहे की मला वाटतंय जाऊन भेटते त्यांना. किशोर सर, मला असं वाटतंय की जर फाल्गुनीताई इथे येऊन आपल्याकडे येऊन अंतराताईंना भेटल्या ना, तर कदाचित अंतराताईंची मेमरी परत यायला मदत होईल. नाही, बरोबर आहे तुझं. मी देतो तुला पत्ता. मी सेंड करतो. ओके ओके. थँक्यू. लीला, तू माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच मूर्ख निघालीस ग. हे म्हणजे कधी कधी एजेला त्रास देण्यासाठी तू स्वतःहूनच मला मदत करतेस. अंतराई, कसं वाटतं आता तुम्हाला? बरं वाटतंय ना? अंतराई, तुम्ही या घरात फक्त लीलाईंशीच बोलता, पण तुम्हाला कधी कोणाला काही सांगावं असं वाटलं तर तुम्ही आम्हा तिघींशी बोलू शकता. हां हां. आम्ही कधीच कुठेच कोणाला काही सांगणार नाही. अंतराई, तुमच्या येण्याने आम्हा तिघींना खरंच खूप आनंद झाला. म्हणजे असं वाटतं की आमची खूप जवळची जुनी मैत्रीण आम्हाला परत इतक्या वर्षांनी भेटली आहे. हो ना, खरं तर लीलाई सारख्या तुमच्या बरोबर असतात, त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगता नाही आली, पण तुमचं या घरात असणं आम्हाला खूप मॅटर करतं. किती मनापासून बोलतायत ह्या. म्हणजे ह्यांना मी परत आली आहे ह्याचा खरंच आनंद झालाय. तुम्हाला बघून सतत असं वाटतं की आपलं काहीतरी खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. हो, मला पण. मला तर असं वाटतं ना, आपण याआधी खूप गप्पा मारल्या. तुम्हालाही असं काही वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. हां. बिचाऱ्या, आडून आडून मला काही आठवतंय का ह्याचा अंदाज घेत आहे. सांगू का मी ह्यांना? मला सगळं आठवलंय ते. माझ्या परत येण्याने एवढा आनंद झालाय यांना. मला सांगा, तुम्ही तुमच्या आणि एजंटच्या लग्नाचा अल्बम बघितला ना? मग त्याच्याने तुम्हाला काही आठवलं का? तुम्हाला एजंटचा राग आला असेल ना?
सरस्वती सॉरी अंतरा आई ते सरस्वतीने आता विषय काढलाच आहे तर वी आर सॉरी, पण म्हणजे तुमची पर्सनल गोष्ट आहे ही, पण प्लीज तुम्ही सांगाल का मला तुमच्यात आणि एजंटमध्ये काय बोलणं झालं नक्की? चुकीचं समजू नका आम्हाला प्लीज. तुम्ही एजंटशी काय बोलला हे जर कळलं तर आम्ही तुमची मदत करू शकू. एजंटचे ते फोटो बघून तुमच्या मनात काहीतरी गैरसमज झालाय का? नाही, कारण त्यांची काहीच चूक नाही आहे यात. हे बघा अंतराई, आम्हाला तुमची खरंच मनापासून मदत करायची आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगा जर तुमच्या मनात काही आलं असेल तर, कारण खरंच एजे चुकीचे नाही आहेत हा. तुम्ही त्यांच्याविषयी मनात राग नका ठेवू. तुम्हाला माहित नाहीये पण त्या लीलाने एजंटशी त्यांना फसवून लग्न केलेलं आहे. तिने जबरदस्ती लग्न केलंय. एजंटची खरंच यात काहीच चूक नाहीये, पण आता बघा ना, ते त्या लीलाचंच सगळं ऐकतात. म्हणजे अंतराई, तुम्हाला वाटत असेल की लीलाई किती चांगल्या आहेत, तुमची किती काळजी घेतात, पण खरं तर तसं काही नाहीये. हो, त्या फक्त एजंटना दाखवण्यासाठी तुमच्याशी चांगलं वागतात. आणि तुम्हाला खरं सांगू अंतराई, म्हणजे त्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी ना कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, हे काय बोलतायत ह्या तिघी जणी? मला वाटलं होतं की ह्यांना माझ्याबद्दल, अभिरामबद्दल, ह्या घराबद्दल खरंच काळजी वाटते, पण असं नाहीये. ह्यांना तर फक्त आणि फक्त लीला कशी वाईट आहे हे सांगण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. काय जरा तुम्ही असं का बघताय आमच्याकडे? तुम्ही प्लीज आम्हाला चुकीचं नका समजू. हा, आम्हाला खरंच फक्त तुमची मदतच करायची आहे. सॉरी, पण मी थोडा वेळ पडू का? मला जरा थकल्यासारखं होतंय. हो अंतराताई, तुम्ही आराम करा. निघताय ना? अंतराई, तुम्ही आराम करा, आम्ही नंतर येतो. मी लीलाशी नाही बोलू शकत या विषयावर, पण मग कोणाशी बोलू? आईंशी बोलू का? नाही, नको. या घरात कोणाशीही बोलले तरी सगळं अवघड होऊन बसेल. फाल्गुनी, उद्या जाऊन तिलाच भेटते. सॉरी बाळा, तू आता या जगात येणार आहेस हे मी कुणालाच सांगू शकत नाही. अगदी तुझ्या बाबांनाही नाही. पण अजून किती दिवस लपवून ठेवू मी हे सगळं? मला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन यायला हवं. सोनोग्राफी करायला हवी. कितवा महिना आहे ते कळेल.
तू ठीक आहेस ना हे सुद्धा कळेल. पण आता अंतरा त्यांची मेमरी परत यायला हवी. हे काय करू पार्टनर? तूच यातून मार्ग काढ. हिला सारखा असा का त्रास होतोय? ज्याची भीती होती तेच घडलं. अंतराची मेमरी परत आली. नीलाला हे कळलं तर अंतरासाठी, आमच्या संसारासाठी, आमच्या प्रेमासाठी सॅक्रिफाईस करायला निघेल ती. मला आणि अंतराला एकत्र करण्याच्या नादात ती मला कायमची सोडून जाईल. आणि मी आता लीलाशिवाय नाही जगू शकत. अंतरा वॉज माय पास्ट अँड लीला इज माय प्रेझेंट. एकीकडे लीला आणि तिचं सेल्फलेस प्रेम, आणि दुसरीकडे अंतरा आणि आमचं भूतकाळ. जे संपल्याचं मी एक्सेप्ट केलं होतं. अंतरावर मी अन्याय नाही होऊ देऊ शकत, आणि लीलाला मी गमवू नाही शकत. कसा निर्णय घेऊ मी? किशोर, विराज, प्रमोद कुठे आहेत? विराज आणि प्रमोद मीटिंगला गेलेत. ते तिथेच लंच करून येणार आहेत. किशोर सुद्धा ते रेस्टॉरंटमध्ये एक सक्सेस पार्टी आहे ना, त्याची तयारी करतात. लीला आणि अंतरा दोघी खाली नाही आल्या. मी गेले होते आजी बोलवायला, पण त्या दोघी पण नाही आहेत रूम मध्ये. रूम मध्ये नाहीयेत? कुठे गेल्यात मग? पण लीलाला तो बरंही वाटत नव्हता. अशी कशी गेली ती? लेट मी कॉल. फोनही उचलत नाहीये ते. त्या दोघी एकत्र असतील तर? आपण अंतराईंना फोन करून बघूया. हो. अय्या, आपण कधी अंतराईंचा नंबरच नाही घेतला. अरे हो, कॉल कसा करणार? लीलाचा मेसेज. मी एका कामासाठी बाहेर जाते, माझी काळजी करू नका. पण मग अंतराईंचं काय? ती पण कदाचित लीला सोबतच असेल. लीला फोन का उचलत नाही. आय नीड टू नो वेअर शी इज. अभिराम,
तिने मेसेज पाठवलाय ना, नको काळजी करूस. नाही आई, आय एम वरीड फॉर हर. तिला सकाळी त्रास होत होता. सर, काम झालंय. ठीक आहे, आता ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर मुंबई सोडा. अँड द काउंटडाऊन begins. 5, 4, 3, 2, 1. सर, किशोर सर, किशोर सर, किशोर किशोर सर, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. आपल्या रेस्टॉरंटने जी पार्टी ऑर्गनाईज केली होती त्या पार्टीच्या जेवणामुळे लोकांना फूड पॉयझनिंग झालंय सर. अरे हे कसं शक्य आहे? मला काही बाकीचे अपडेट नाही आहेत सर. तुम्ही माझ्याबरोबर चला. मी हे एजे सरांना पण कळवतो. नाही नको नको. का? अरे बाबा ऑलरेडी टेन्शनमध्ये आहेत, त्यांना आणखीन टेन्शन द्यायला नको. आपण आपल्या लेवलवरती सॉर्ट करूयात ना. हां चल आपण निघूया. हां तू पुढे, मी आलोच. हो चल 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 चल. अंतरा खरंच जिवंत आहे? हो, फक्त ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाहीये. म्हणूनच त्यांची स्मृती परत आणण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. लीला, तुला खरंच असं वाटतंय की अंतराची मेमरी परत यावी? ते म्हणजे तिला जर खरंच सगळं आठवलं आणि एजेनी परत तिची निवड केली तर तू काय करणार आहेस? फाल्गुनीताई, जर अंतराताईंची स्मृती परत आली तर मला एजेंटच्या आयुष्यातनं कदाचित कायमचंच निघून जायला लागेल ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. अहो, आज मी एजेंटची बायको, जहागीरदारांची सून आहे ते अंतराताईंमुळेच. त्यांनीच त्यांच्या शेवटच्या पत्रात अशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून. हे सगळं सुख त्यांनीच मला दिले, त्यामुळे आता मला ते त्यांना परत करायलाच हवं. अहो, आणि गेली 20 वर्ष त्या एकट्या होत्या, एजंटपासनं लांब, घरापासनं लांब. तुम्हाला माहिती का, एका आश्रमात अशा आश्रितासारख्या राहत होत्या त्या. त्यामुळे आता जर मी त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळवून नाही दिलं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आणि मला सांगा, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्या आनंदातच आपला आनंद असतो ना. एजे जर अंतराताईंबरोबर खुश राहणार असतील ना तर मी हसत हसत त्या दोघांच्या आयुष्यातनं निघून जायला तयार आहे.